नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या आपल्या नाश्ता प्रेमिक्स सिरीज मध्ये आज आपण मसाला ओट्स प्रेमिक्स कसं तयार करायचं ते पाहणार आहोत. आजकालच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला सगळं रेडीमेड पाहिजे असतं आणि आजकाल ओट्स कड जास्त कल आहे. म्हणजेच ओट्स जास्त खाल्लं जातं. तर झटपट होणारं आपल्याला पाहिजे असतं, कारण सकाळची घाई गडबड असते किंवा तुमची मुलं जर बाहेर असतील, हॉस्टेलला असतील, तर त्यांच्यासाठी हे प्रीमिक्स एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे. उत्तम आहे, पौष्टिक आहे. तर आज आपण मसाला ओट्स प्रीमिक्स कसं तयार करायचं ते बघतोय आणि त्या प्रीमिक्स पासून ओट्स कसे तयार करायचे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे. आपले नाश्ता प्रीमिक्स सिरीज सुरू आहे, त्यातला आपला 7वा भाग आहे किंवा 7वी रेसिपी आहे. या अगोदर मी तुम्हाला 6 रेसिपी दाखवल्या होत्या. मध्ये एक 4 दिवसाचा गॅप पडला होता, त्यासाठी सॉरी. तर थोडंसं काम आलं होतं, त्यामुळे मी रेसिपी नाही करू शकले. तर आज मी तुम्हाला दाखवते आहे. एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे. रेसिपी पूर्ण पहा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मसाला ओट्स बनवण्यासाठी सुरुवातीला आपण भाज्या कट करून घेऊयात आणि नंतर त्या मायक्रोवेव्ह मध्ये किंवा उन्हामध्ये आपल्याला पूर्ण सुकवून घ्यायच्या आहेत. तर मी आता झटपट करते, त्यामुळे मायक्रोवेव्ह मध्येच या भाज्या सुकवून घेणार आहेत. तुमच्याकडे मायक्रोवेव्ह नसेल तर उन्हामध्ये 2 ते 3 दिवस या भाज्या चांगल्या वाळवून घ्यायच्या आहेत. तर आता आपण या ज्या सगळ्या भाज्या आहेत त्या या छोट्याशा मिक्सर मधून एकदम बारीक चॉप करून घेऊयात. हा चॉपर आहे, तर यामध्ये अगदी छान भाज्या चॉप होतात. तर अशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये भाज्या सगळ्या चॉप करून घ्यायच्या आहेत. इथे मी सगळ्या भाज्या वाळवून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकताय जेवढ्या भाज्या मी तुम्हाला दाखवल्या होत्या, गाजर, ढोबळी मिरची, हिरवी मिरची, कोथिंबीर, कांदा, हे सगळं मी मायक्रोवेव्ह मध्ये सुकवून घेतलेलं आहे, वाळवून घेतलेलं आहे. पूर्ण चांगलं असं वाळलेलं आहे, जसं आपण उन्हामध्ये वाळवतो. तुमच्याकडे मायक्रोवेव्ह नसेल तर तुम्ही उन्हामध्ये सुद्धा 2 दिवस 3 दिवस वाळवू शकता. हे छान वाळतं. आणि इथे साधारण 250 ग्राम एवढं मी ओट्स घेतलेले आहेत आणि इथे मी काही बेसिक मसाले घेतलेले आहेत. ते कोणते कोणते आहेत ते आपण पाहूया आणि त्याचबरोबर मिक्स करून घेऊयात. तर इथे मी अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा आमचूर पावडर, त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, त्याचबरोबर 1 चमचा साखर घेतलेली आहे. साखर या सगळ्या मसाल्यांना बॅलन्स करते, त्यासाठी साखर घालणं गरजेचं आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, साधारण 1 चमचा मीठ आहे. हे व्यवस्थित आपल्याला सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि आता आपण पुढची प्रोसेस पाहूया. कढईमध्ये आपण थोडंसं तेल घालूयात. तर आपल्याला ओट्स भाजून घ्यायचे आहेत, त्यासाठी साधारण 2 टीस्पून एवढं मी तेल घातलेलं आहे. आणि आता आपण यामध्ये ओट्स घालूयात. त्याचबरोबर आपल्याला वाळवून घेतलेल्या भाज्या घालायच्या आहेत आणि मिक्स करून घेतलेले मसाले सुद्धा यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि हे सगळं एकसारखं हलवत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. गरम केल्यामुळे ओट्स खूप दिवस टिकतात किंवा हे प्रीमिक्स खूप दिवस टिकतं. आणि त्याचबरोबर याला रंग सुद्धा खूप छान येतो आणि चवीला सुद्धा हे ओट्स किंवा हा ओट्स मसाला ओट्स खूप छान लागतो. तर त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने एक 2 ते 3 मिनिटे फक्त भाजून घ्यायचं आहे. खूप जास्त भाजायची गरज नाही, अगदी थोडंसं आपण भाजून घेऊया. मिडियम गॅस ठेवायचा आहे, एकसारखं हलवत राहायचं आहे. आणि आपल्या भाज्यांमध्ये जर थोडासा ओलसरपणा राहिला असेल तर तो सुद्धा पूर्ण भाज्या कडक होतात किंवा वाळतात. त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने ओट्स बरोबरच या भाज्या सुद्धा परत एकदा अशा भाजून घ्यायच्या आहेत.
जवळजवळ 4 ते 5 मिनिटे झालेली आहेत आणि ओट्स आपले चांगले भाजलेले आहेत आणि याला रंग सुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आलेला आहे. याचा अर्थ आपला जो मसाला होता तो पूर्ण यामध्ये मिक्स झालेला आहे. आणि आणखीन एक इथे तुम्हाला मी सांगू इच्छिते, तर हे जे आपण ओट्स वापरतोय ते प्लेन वापरायचे आहे, कोणत्याही फ्लेवरचे ओट्स वापरायचे नाही. तर मसाला ओट्स बनवण्यासाठी आपल्याला प्लेन ओट्सचा वापर करायचा आहे. तर इथे आपले मसाला ओट्स प्रेमिक्स तयार झालेला आहे. आता आपण हे काढून थंड करून घेऊया. मसाला ओट्स प्रीमिक्स आपलं थंड झालेलं आहे. तर आता आपल्याला हे प्रीमिक्स आहे ते हवाबंद डब्यामध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकता. खूप दिवस टिकतं. अशा पद्धतीने तुम्ही मुलांना सुद्धा, जर तुमची मुले बाहेर असतील, हॉस्टेल असतील, तर त्यांना सुद्धा बनवून देऊ शकता. मस्त असं हे मसाला ओट्स प्रीमिक्स आपलं तयार झालेलं आहे. आता यापासून आपण मसाला ओट्स कसे तयार करायचे ते सुद्धा पाहणार आहोत. कढईमध्ये गॅसवरती मी 1 वाटी पाणी ठेवलेलं आहे. तर आता हे पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं ते मी तुम्हाला अगोदर सांगते. तर इथे मी पाव वाटी ओट्स मसाला घेतलेला आहे आणि 1 वाटी पाणी ठेवलेलं आहे. तर जेवढं प्रीमिक्स आहे त्याच्या चौपट आपल्याला पाणी घालायचं आहे. म्हणजेच 1 वाटी जर ओट्स असतील तर 4 वाटी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. आता मी तुम्हाला थोडंसंच करून दाखवते. या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे आणि नंतर यामध्ये हा ओट्स मसाला घालायचा आहे. म्हणजेच तयार करून घेतलेलं आपलं प्रीमिक्स घालायचं आहे. हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि एक 5 मिनिटे आपल्याला हे ओट्स शिजवून घ्यायचे आहेत. 5 मिनिटांमध्ये छान शिजले जातात आणि मस्त असे चविष्ट व पौष्टिक हे मसाला ओट्स आपले तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं ओट्स आपले तयार झालेत. पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. चवीला खूप मस्त लागतात आणि या पद्धतीने तुम्ही करून ठेवू शकता. सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्हाला सकाळचा नाश्ता करायचा असेल तर तुम्ही एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे आणि पौष्टिक रेसिपी आहे. तुमची मुलं बाहेर असतील, हॉस्टेलला असतील तर त्यांच्यासाठी अशा पद्धतीने प्रेमिक्स तयार करून देऊ शकता. एकदम मस्त अशी रेसिपी आहे. तर आजची आपली ही मसाला ओट्स प्रेमिक्सची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.